समाजातील जे काही उपेक्षित घटक आहेत, गरीब, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी ह्या लोकांची सुद्धा लग्न जुळली पाहिजेत. या हिशोबाने काही प्रयत्न करणं हे तुमचं आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. मात्र एक तर तुम्ही आम्ही स्वतःसाठी पण काही करत नाही. समाज म्हणून समाज सुद्धा तुमच्या आमच्यासाठी काही करत नाही आणि ज्या गोष्टींचं उत्तरदायित्व या सरकारकडे येतं, तर ते सरकार सुद्धा तुमच्या आमच्या लग्नासाठी काहीच करत नाही आणि मग शोकांतिका अशी होते, की तुमची आमची मुलं-मुली ही लग्नाच्या वयात लग्नाऐवजी पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे 25व्या, 30व्या, 32व्या वर्षी जर लग्न झालं, तर त्यांना अपत्य नको असतं. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचं फॅड वाढतं आहे. चॅटिंग, डॅटिंग ह्या गोष्टींचं प्रभाव वाढतो आहे. याला सोशल मीडिया किती जबाबदार आहे, तुम्ही किती, आम्ही किती जबाबदार आहे, ह्या गोष्टी वेगळ्या चिंतनाचा विषय आहेत. मात्र एक असा प्लॅटफॉर्म आहे की जो लग्न जुळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो आहे 5-6 वर्षापासून आणि त्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा ते लग्न जुळतात असा दावा कुठेच करत नाहीत किंवा कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी होत नाही आणि 700-800 लग्न त्या माध्यमातून जुळलेली असताना आपण सुद्धा त्यासाठी त्या दृष्टीने जर आपल्याकडे कुणी लग्नाचं असेल तर आपण लग्नासाठी आपलं स्वतःचं लग्न जुळत असताना इतरांचं जुळण्यासाठी सुद्धा आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, एकत्र आलं पाहिजे आणि एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. या भूमिकेतून जर प्रत्येक जण गेला, मात्र होतं काय की फसवणूक करणारी जी काही तत्व असतात तर ती संख्येनं कमी असतात. आपण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त असतो. मात्र आपण त्या फसवणूक करणाऱ्या तत्वाच्या नेमकं भूलथापांना बळी पडतो किंवा त्यांच्या आहारी जातो आणि मग आपण आपली फसगत करून घेतो. तर लग्न ही, विवाह ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. आपल्या वैदिक परंपरेनुसार हजारो वर्ष जुनी ही परंपरा आहे आणि मग त्या परंपरेचा उहापोह करत असताना लग्न कार्यातून आपण मोठ्या दिमाखानं सांगतो की विवाह हा 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. मात्र तो आता संस्कार न राहता कुठल्याच अंगाने तो संस्कार राहिलेला नाही. हळदीचा धिंगाणा आपण काय सुरू केला, त्याच्यानंतर डीजे दारूचा धिंगाणा काय सुरू केला, प्री वेडिंग शूटिंगचं भूत काय आता प्रत्येक लग्न कार्यात ते कंपल्सरी झालेलं आहे. तुमच्या आमच्या महिला ज्या काय आहेत तर लग्नामध्ये किती भेसूर दिसतात की स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या दिसण्यात, वागण्यात, चालण्यात, बोलण्यात, हसण्यात, डोळ्यात सगळ्या गोष्टीत असतं. आणि मग दादा कोंडके उगाच म्हणून नाही गेली की गालावरची खळी तुझ्या तिथे काय खळी पडण्यासाठी काय कुठलं मेकअप करावं लागतं का? की सौंदर्य कशात असतं तर ते पाहणाऱ्यांच्या नजरेत असतं. आणि मग आपण आपल्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून घेतले की फाउंडेशन हे ते चट्टापट्टा पैसे महागाडे खर्च केला म्हणजे आपण खूप सुंदर दिसू. तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी आरशातच स्वतःचा चेहरा स्वतः बघितला पाहिजे. ही कुठल्या गोष्टीचं आपण अनुकरण करत आहोत हे आपल्यालाच कळायला मार्ग नाही. बरं, ही सगळी शिकलेली लोक, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारी लोक ही तुमच्या आमच्यावर लादत आहेत. 10-15 वर्षाच्या आधी त्या वाढदिवस संस्कृती रुजायला लागली त्यावेळेस आमच्यासारखे काही भैताडबेलणे शेतकरी लोक त्या वाढदिवसाच्या विरोधात बोंबलायला लागले तर ते शिकलेले लोक आम्हाला म्हणायला लागले की तुम्ही खूप मागासलेल्या विचाराचे आहात. ठीक आहे, आता 1 वर्षाचा मुलगा झाला की त्याला लगेच बरं, इंदोरीकर महाराज हेच ज्ञान 50-50, 1-1 लाख रुपये फिया घेऊन सांगतात तुम्हाला, तुमची म्हणजे शाब्दिक प्रताडणा करतात. पण तरी सुद्धा आपण अक्कल घ्यायला तयार नाही. बरं, आता बदल करायचा तर कुठून करायचा? आता माझ्याकडे जर एखादं लग्न असलं आणि मी जर ठरवलं की माझ्या लग्नामध्ये मुलाच्या किंवा मुलीच्या डीजेच लावायचा नाही, तर ही आपलीच लोक कुठंतरी भरी घालतात कारण असा इतका भयानक त्रास देतात. तर असं या प्लॅटफॉर्मची माहिती घेण्यासाठी, स्थळाचा परिचय घेण्यासाठी तुम्ही हे जे बाजूला जॉईनचं बटन आहे तर ते क्लिक करून, कारण बऱ्याच गोष्टी त्याला जॉईन करू शकता. बऱ्याच गोष्टी सामाजिक सभ्यता, कम्युनिटी गाईडलाईन, गोपनीयतेच्या हिशोबाने उघड करता येत नाहीत त्याच्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव. तर ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. स्थळांचा परिचय मिळेल, कुठलं वेबसाईट वापरायचं, कसं लॉग इन करायचं, मोफत कुठलंही शुल्क न, ही सगळी माहिती त्या लिंकमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुर्तास धन्यवाद.